हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग. चला तर मग आमची आता सकाळ झालेली आहे. तरी ते तुम्ही बघू शकता आमच्या प्राजूच्या स्कूलला जायची वेळ झालेली आहे. तर तिची तयारी चालू आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आमचा वाघोबा झोपलेला आहे. तो खूप पसारा पडलेला आहे. तो खूप आवरायचा आहे आता. बाय. बाय बाय बाय. पप्पालाही बाय करा. त्यांना कुठं जायचं असलं की ना अशी करून बघत. गुड मॉर्निंग. झाली झोप? कधी झाली झोप? उठा. कधी उठलं बाळा? आताच? आज विहारात कार्यक्रम आहे ना बाळा? आज कार्यक्रम आहे विहारात. आज आपल्या बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन झाला होता ना. तर मग आज 6 डिसेंबरच्या दिवशी आता तिथं प्रार्थना वगैरे करतात, वंदना घेतात, फुलं घालतात विहारात. त्यानंतर बघा तुम्ही आमच्या आरूचा ब्रश आता झालेला आहे. तो ब्रश करत आहे. त्याचा ब्रश झाल्याच्या नंतर आम्ही दोघंही सोबतच चहा पितो. मग त्याला जबरदस्ती ब्रश करावा लागतो. कधी करतो, कधी नाही करत, असा करतो. मग आमचा चहा आता बघा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता चहा घेण्यासाठी कप वगैरे शोधत आहे मी. तर त्याच्यानंतर आमची चहाची तयारी झालेली आहे. तर आरू आणि मी सोबतच चहा घेतो. त्याला सवय लागली चहाची, लहानपणीपासूनच पितो तो चहा. तर नाही दिला तर मग तो ओरडत बसतो की मला चहा दे म्हणून. त्याचे डॅडा त्याच्यासोबत खेळत आहेत. तर ते म्हणतायत त्याला की इथून उडी मार. तो म्हणतो मी पडल ना इथून. नाही म्हणतो मी उडी मारू शकत. त्याचे दात दाखवत आहे
ब्रश केलेला. त्याच्या डेडासोबत मस्ती करत आहे. त्याच्या डेडाने त्याला ओढलेला आहे खाली, परत वरी चढतोय तो. दररोजचा खेळ असतो त्याचा, चहा पेपर्यंत. तुम्हाला चाय दिखाओ ना, ये रहा मेरा चाय. व्हॉइस ओव्हर करते कारण की विहारामध्ये कार्यक्रम चालू आहे ना, त्याच्यामुळे मी ओरिजिनल व्हॉइस नाही ठेवू शकत. मग तो त्याचा चहा वगैरे दाखवत आहे. तिथं उभा राहा बाळा, तिथं उभा राहा. अरे वा, सल्यूट करा ना, सल्यूट. वा वा, आर्मी मॅन, छान छान. बंदूक अशी गोळी मारून दाखवा. हा हा हा. वांगे जळायलेत, वांगे. नो ना. नाही 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 तर इथे आम्ही वांग्याचं भरीत करत आहोत. वांग्याचं भरीत बनवत आहोत, त्याची तयारी चालू आहे. तर आमच्या माऊ म्हणजेच आमच्या सासूबाई वांग्याचं भरीत बनवत आहेत. तुम्ही कमेंट करून सांगा की वांग्याचं भरीत तुम्हालाही आवडते का, आणि तुम्ही कशा पद्धतीने करता. ही आमची अशी पद्धत आहे. वांगे वगैरे भाजून फोडणी वगैरे देऊन नंतर मग कांदा वगैरे टाकून आम्ही वांग्याचं भरीत करतो. तर तुम्हीही एकदा अशा पद्धतीने ट्राय करा. वांग्याचं भरीत खूप छान आणि चविष्ट होते आणि खायलाही खूप छान वगैरे लागते हे. तर चालू आहे बनवायला. थोडा लसूण वगैरे सोलणं चालू होतं माझं. बाकीची कामं वगैरे तर झाली आहेत. स्वयंपाक राहिलेला होता तर तोच आवरणं चालू होतं आमचं. तर बघा, मी गच्चीवर आलेले आहे. वातावरण कसं झालं आहे. आमच्या इथं बुद्धविहाराचं काम चालू आहे. झाडं वगैरे कटिंग केलेली आहे इथे झाडांची. पावसाचं वातावरण आहे. काल पण भरपूर पाऊस होता. थंडी जाणवतच नाही आहे 2-3 दिवसामध्ये. बघा, मी गच्चीवर आली आहे. पक्षी, तो विहाराचं काम चालू आहे तिथे, तुम्ही बघू शकता. कसं वाटतं इथलं वातावरण. तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. हवा तर खूप सुटली आहे. असं व्हिडिओ काढणं वगैरे शक्य होत नाही कारण काम झालं की आम्ही रूममध्येच असतो. त्यामुळं व्हिडिओ वगैरे जसा टाईम भेटेल तसं काढतो. आज पक्षी खूप फिरत आहेत. हे बघा किती छान. हे बघा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.